फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनं आत्महत्या केली आहे। या आत्महत्येच्या प्रकरणात आता एक नवा स्फोटक खुलासा समोर आलाय। मृत डॉक्टर त्यांच्या चुलत्यांनी माध्यमांसमोर धक्कादायक आरोप केलेले आहेत। आत्महत्येपूर्वी आपल्याला सांगितलं जात होतं की पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बदलण्याकरता दबाव आहे, असं आता या मृत महिलेच्या कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे। नाही, या संदर्भात अनेक केसेस संपूर्ण राज्यामध्ये होत असतात, परंतु मागच्या काही वर्षांमध्ये आपण कायदे कठोर केल्यामुळे हे गुन्ह्याचं प्रमाण त्या ठिकाणी कमी झालेलं आहे। परंतु लोकांमध्ये जागृती निर्माण झाल्यामुळे असे जे पहिले गुन्हे उघड होत नव्हते किंवा समोर येत नव्हते त्या घटना आता समोर यायला लागल्या। नाही, निश्चितच ही घटना निंदनीय आहे। याच्यामध्ये कुठलाही शासकीय अधिकारी असो, कर्मचारी असो, ज्याचं कोणाचं इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये राहील त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई ही प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येईल। या संदर्भात किमान प्राथमिक चौकशी अहवाल जरी देखील आला तर आम्ही त्याच्यावर तात्काळ कारवाई करू। सुसाईड नोटवर पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेचं नाव आहे। या सगळ्या प्रकरणी कडक शासन होणार आहे, असं आता राज्य सरकारच्या वतीनं देखील ग्वाही देण्यात आली आहे। फलटणची घटना मी बघितलं नाही, पण त्यावर आमचे तिथले जर प्रकाश आंबेडकर जी आहेत, तिथे आमचे शिवेंद्रराजे भोसले जी आहेत, जयकुमार गोरे जी आहेत, मी त्याच्याही चर्चा करेल आणि निश्चितपणे या घटनेमध्ये तातडीने कारवाई झाली पाहिजे, ही चौकशी झाली पाहिजे, याची मी त्या ठिकाणी मागणी करेन। फलटण सातारा येथील एका डॉक्टर महिलेची आत्महत्या ही घटना नुसती दुर्दैवी नाही तर तितकीच चिंतनीय आहे। एका सुशिक्षित डॉक्टर महिलेला आत्महत्येपर्यंतची अगतिक होण्याची वेळ काय येते? डिपार्टमेंटकडून आम्हाला काही अपेक्षा असतात। जर पोलीस खात्याचे अधिकारी ज्यांनी कायदा सुव्यवस्थेची बूज ठेवली पाहिजे ते अधिकारीच जर रक्षक अधिकारी भक्षक होत असतील तर दाद कुणाकडे मागायची? तर घटना घडून गेल्यावर याच्यावर चर्चा करण्यापेक्षा मुळात अशा घटना घडूच नयेत यासाठी काय खबरदारी घेता येईल यावरती काम करणं जास्त गरजेचं आहे। निश्चितपणे या घटनेमध्ये मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही स्वतंत्र SIT चौकशीची मागणी करत आहोत। सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर महिलेने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केलेली आहे। या सुसाईड नोटमध्ये पोलीस निरीक्षक गोपाळ बदने यांनी लैंगिक अत्याचार केल्याचं तसंच प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिल्याचं नमूद केलेलं आहे। राज्य महिला आयोगाने या घटनेची दखल घेतलेली आहे। यामध्ये दोन्हीही आरोपींवरती BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हे दोन्ही आरोपी फरार असून त्यांच्या तपासासाठी शोध पथक हे रवाना झालेले आहे। बीड आणि पुणे भागामध्ये यांचा तपास सुरू आहे। त्याचबरोबर संबंधित डॉक्टरांनी यापूर्वी देखील आपल्यावर अशा पद्धतीने लैंगिक अत्याचार किंवा मानसिक त्रास दिला आहे म्हणून काही तक्रार दाखल केलेली आहे का, आणि ही तक्रार दाखल जर केली असेल तर त्यांना मदत का मिळाली नाही याची सुद्धा चौकशी व्हावी, असं राज्य महिला आयोगाने पोलीस अधीक्षक सातारा यांना सूचना केलेल्या आहेत। एकंदर या संपूर्ण घटनेचा तपास होत असताना यामध्ये संबंधित डॉक्टरांचे शव हे विच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेले आहे। यामध्ये आरोपींवरती कठोर कारवाई व्हावीच, यामध्ये कोणीही आरोपी असू दे त्याची गय केली जाणार नाही। त्याच पद्धतीने अशा पद्धतीच्या घटना खऱ्या अर्थाने समाजामध्ये घडूच नाही यासाठीचा प्रयत्न हा पोलिसांचा असतो, पण रक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या पोलिसांनीच भक्षक म्हणून जर कोणाच्या हत्येला कारणीभूत होत असतील तर अत्यंत दुर्दैवी आहे, संतापजनक आहे। या आरोपींवरती कठोर कारवाई ही होईलच, यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।